उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा पानअटे अंजनगाव सुर्जी या ठिकाणी सभा होणार आहे। तुम्ही जे पूर्णच्या पूर्ण सभा ज्या गावरान 90वर लाईव्ह पाहताय, लाईव्ह पाहिली असेल, पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या पाठीमागून पहा। सध्या आता शिंदे साहेबाच्या सभेसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिंदे साहेबाले पायासाठी, शिंदे साहेबाले ऐक्यासाठी लोक एकत्र आले आहेत। एक तर हा जो एरिया आहे हा कष्टकरी कामकरी लेंडी पिपरीवाला पान तांड्यावाला कास्तकार आहे। आज एवढा मोठा तितंबा सोडून ते सध्या या ठिकाणी एकत्र आले असून या ठिकाणी आता लवकरच सभा चालू होईल। पण तत्पूर्वी हजारोच्या संख्येत जे शिंदे साहेबाले पाहणारे लोक या ठिकाणी एकत्र आले आहेत आणि हे सारं जे चित्र आहे हे तुम्हाला दाखवणार। तत्पूर्वी सध्या अंजनगाव सुर्जीच्या द्वारका चौकातून शिंदे साहेबाची ते रॅली निघाली। बापा लोकात का काय भाई, तुम्ही पाहना गावरान 90वर लाईव्ह चालू आहे कार्यक्रम म्हटलं तर हजारोच्या संख्येनं त्या रॅलीत एकनाथ शिंदे साहेबाचे लोक आज अंजनगाव सुर्जीतलं चित्र बदलते काय कारण 2 तारखेला होणार निवडणूक होती, 2 तारखे निवडणूक जराशी ढकलली काहीतरी, त्याच्यानंतर कार्यक्रम टाकला तो आता 20 तारखे होणार आहे मतदान। आणि एकनाथ शिंदे साहेबाची आजची होणारी सभा, आजच्या होणाऱ्या सभेसाठी कोणत्या प्रकारचे हे होते ते लोक आहेत, आपण पाहू। काही बोलू एक मित्र आहे, काय म्हणते दादा, काय म्हणते हवा, काय म्हणते चान्सेस? बिलकुल शिवसेना एकदम टकाटक, एकदम काजू बदाम अजून एकच नंबर। 90 वाले तिकडे वाले आहे आम्ही हो ना, नाही ना हो, असं करू नका, पोट खराब होते। 90 न पोट खराब होते। जिम बिल्डर असणारा पायगन आहे, बरोबर। हो, आणखीन एक काका, तुम्हाला काय वाटते, काय म्हणते चान्स? शिवसेनेचा चान्स आहे, शिवसेना चान्स आहे। काय म्हणते नगराध्यक्ष कोणाचा होईल यावेळेस? धनुष्यबाण। व्हेरी गुड। ज्या पद्धतीने अजून कोणी आहे का बा बोलायला, आहे का इच्छा कोणाची बोलायची? नाही म्हणतात लोक, म्हणतात राजे मी बोललो असतो, माझजवळ कोणी आलं नाही, पण तुमची इच्छा असेल तर पुढे या। आहे का कोणाची इच्छा आहे का बोलायची? काहीच नाही बोलत नाहीत, काय लोक काय बोलतील लोक। हे काका आले, जय महाराष्ट्र, या दुऱ्यावर या। काय म्हणता, काय चान्सेस, काय एकनाथ शिंदे साहेबाची आजची सभा? एकनाथ शिंदे साहेबाची सभा एक नंबर। लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासोबत, सर्व लाडके भाऊ आहेत, लाडक्या बहिणी आहेत। एक नंबरवर डकरे मॅडम निवडून येणार आहे अंजनगावातून। एक नंबर। तुम्ही ज्या पद्धतीने सांगून लाडक्या बहिणी, काय राजे भावाचा तिकडे रेट वाढला ना, 180 हा कार्यक्रम 250 वर गेला ना, 2100 होतात ना, आणखी 1500 चे 2100 होतात आता लाडक्या बहिणी। आणि आज जे एकनाथ शिंदे साहेबांची सभा होता, या सभेबद्दल काय वाटते? इतके इच्छुक लोक आहेत एकनाथ शिंदे साहेबांसाठी इथं। शिंदे साहेब नगरविकास मंत्री आहेत, नगरविकास मंत्री असल्यामुळे जर डकरे मॅडमने जर निवडून दिलं तर अंजनगाव सुर्जीचं नंदनवन होऊन जाईल। मागच्या जुन्या काळात असे रोड केले की 1 महिना 2 महिन्यातच रोड खराब झाले एकदम। आता तुम्ही जर आले तर गड्डे हे एवढे प्रशासक जिथं बसलेला होता तो प्रशासक इतका बोगस होता, त्यानं निवड 5%, 10%, 18% वर गेला होता। आता हे जे पर्सेंटेजचा विषय ज्या पद्धतीने हे करतात, पर्सेंटेजवर नाही बोललेलंच बरं, सकाळ पर्सेंटेजचाच विषय होणार आहे, याच्यात मला ह्या सारा अनुभव आला। तर ज्या पद्धतीनं सध्या या ठिकाणी जे लोक आहेत हे इच्छुक सारे लोक शिवसेनेच्या कार्यक्रमासाठी एकत्र आले आहेत। हो, आणखी काका काय म्हणते एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यक्रम, काय म्हणते सभा आजची? तिकडे याच्यात कोण बोला ना, व्यवस्थित। आणि काय म्हणते शिंदे साहेबांच्या नावा बदलील काय? नाही मस्त, चांगला आहे, योग्यशीर काम करून राहील। बरं, तुमचं काय म्हणणं आहे भाऊ? माझं काय म्हणणं आहे मालूम आहे काय, जी लाडकी बहीण आहे तिचे पैसे भेटले पाहिजेत। माझ्या पत्नीचं पूजा दीपकराव मुरकुटे याचं खातं लॉक करून दिलंय। अरे बाबा, हो नाही तो आजचा मी या कार्यक्रमात लाडक्या बहिणीसाठी स्पेशली मी कसं आहे, ज्या पद्धतीनं काय राजे लोक ज्या ठिकाणी संधी भेटली की नाही त्या ठिकाणी बुंदी भरायचा प्रयत्न करतात। तर या ठिकाणचा हा सारा आढावा तुम्हाला एकूण मी दाखवत आहे। सारे लोक आहेत, काही पाहत असाल तर हा सर्व आनंद या ठिकाणी आहेत। तुम्ही बोलताय का काही इच्छा आहे का बोलायची? काही इच्छा आहे काय? हे असं करतात, याले त्याला पुढे घालतात, स्वतः काही बोलत नाहीत। तर हे सर्व या ठिकाणी आहेत। काही या ठिकाणी माता भगिनी बसल्या, त्याची आपण काही थोडीशी प्रतिक्रिया घेऊ। कारण कसं आहे, एकनाथ शिंदे साहेब जसे मुख्यमंत्री झाले, बाबा बायाचंच भलं झालं ना, माणसाचे वज्जर वाके, तर काही लाडक्या बहिणी आहेत। आज शिंदे साहेब येतात, तुम्हाला बाबा लाडक्या बहिणीचे पैसे भेटतात काय? हो, किती रुपये भेटतात? 1500। तुम्हाला भेटतात का? तुम्हाला काळजी भेटत असतील, तुम्हाला भेटतात काय? हो, व्हेरी गुड। बरं, शिंदे साहेब येऊन राहिले, काय अपेक्षा शिंदे साहेबाला ऐकायसाठी आले का तुम्ही? शिंदे साहेब काय बोलते त्यांचं भाषण ऐकायसाठी आलो मी, काय सांगतात जनतेला। बरं ताई, तुमचं काय म्हणणं आहे? आमचंही तेच म्हणणं आहे, 1500 रुपये देते शिंदे साहेब, तेच म्हणणं आहे आमचं। बरं ताई, तुमचं तेच म्हणणं आहे।
काही नाही, बाया या ठिकाणी बोलत पुण्यातून एकनाथ शिंदे साहेबांच्या सभेच्या वृत्तांकनासाठी एकत्र आलोय. बाया काही बोलत नाहीत मोठ्या प्रमाणात. दयात तुमचं काय म्हणणं आहे ताई, बोलता का? लाडक्या बहिणीचे पैसे भेटत काय? लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात, पण आमची अशी आशा आहे की आमच्या अंजनगाव विकास झाला पाहिजे. त्यासाठी आमची अशी आशा आहे. तुम्हाला काय वाटतं ताई? लाडक्या बहिणीचे पैसे भेटते त्याच्या उद्देशाने नाही, पण ते आपल्यासाठी करत आहे, सर्वांसाठी, सर्वसामान्यासाठी हे करत आहे, त्या सर्वांना सारखं ठेवण्यासाठी करत आहे ते. असं आहे का? तुमचं काय म्हणणं, बोलता कोणी? काय वकील बाबा, पहिले शब्द वापरला तुम्हाला तर पहिले पुरा अनुभव आहे. तर विशेष म्हणजे सध्या हा जो म्हणजे मी सध्या आपल्या पानअटेवर आहे, बारगनपुरा या ठिकाणी सध्या जे कास्तकारात जास्तीत जास्त बारी लोक आहेत, जे पान तांड्यातून त्याचा उदरनिर्वाह चालवतात. पान तांड्याचा टोटल सत्यानाश व्हायला आहे. आता लेंडी पिपरी आहे, लेंडी पिपरी काय हे 400 रुपये निघतात आणि व्यापारी 800 रुपयांनी तिकडे मस्त मलिदा खाते. त्याच्यावर कोणीच मला आता लोक बोलणार दिसलं नाही. म्हणजे या ठिकाणी असणारा जो मूळ वर्ग आहे, जो लेंडी पिपरी धारक कास्तकार आहे, याच्यावर आज लोकही कोणी आज निवडणुकीत बोललो नाही. हे आमचे मामाच आहेत. मामा, तुमचं पानाचंच आहे ना? काय म्हणते, पाण्याची अवस्था काय झाली आहे? पानमुळा सुकलेला आहे आणि त्या एकनाथ शिंदे दादांना मी म्हणते 1500 रुपये महिन्यात मिळालाच मला, अजून मिळणारच आहे, पण पानतांड्याला अनुदान द्या अशी माझी इच्छा आहे. प्रश्न बोलला या बहिण की पान तांड्याला अनुदान द्या. म्हणजे कसं आहे, लाडकी बहीण हे तर 1500 रुपये भेटतीलच भाऊ. त्याच्यानंतर आणखीन एक ताई, तुमचं काय म्हणणं आहे? उमेदवार नाव काय? बरं ताई, तुम्हाला काय अपेक्षा? एकनाथ शिंदे साहेब आज येऊन राहिले तर आम्हाला तर सगळ्यांना, लाडक्या बहिणींना खूप आनंद होत आहे. सगळ्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत आहे आणि असा तर यावर निश्चितच दिसत आहे की आपला जे सगळ्या लाडक्या बहिणींचा म्हणजे काय म्हणतात उमेदवारांचा हे आहे, विजय आहे. लाडक्या बहिणीचा मी जो प्रश्न कापला होता डबल त्याच विचार बोलतो की ज्या पद्धतीने या ठिकाणी असणारा एक बारी बहुल समाज आहे अंजनगाव सुर्जीचा, याच्या पानपिपरी बद्दल मला कोणीच बोलताना दिसलं नाही. 400 रुपये डबल तेच म्हणतो, 400 रुपये 500 रुपये किलोची पानपिपरी तिकडे मार्केटमध्ये दिलेले किलो जाते, याच्याच पानपिपरीवर पाणी मारून तिकडे विकले जाते. याविषयी कोणतरी बोलायला पाहिजे. या ठिकाणी असणारे पान तांडे तर टोटल गेले, या बारी समाजचे टोटल पान तांडे गेले, पण मेहनत करणारा बारी समाज आजही पान पिपरीसाठी बिचारा लय मेहनत करते. पण एवढं मोठं राजकारण होत आहे, एवढी मोठी निवडणूक होत आहे, पण पान पिपरीवर बोलणारा मला एकही माणूस दिसलं नाही. याची खंत मला एक पान पिपरी उत्पादक शेतकरी असलेल्या नक्कीच आहे. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार.